नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये इकडे आता साक्षीला शिक्षा होणार आहे. अर्जुन, सायली, मधुभाऊ जाम खुश झालेले आहेत. त्यानंतर अर्जुन आणि सायली घरी येतात आणि घरी आल्यानंतर सायली विचार करू लागते की हे कसं शक्य आहे. कारण सायलीचं असं म्हणणं आहे की आपण ते रिपोर्ट आपल्या ओरिजिनल बाकीचे दुसरे रिपोर्ट होते त्याच्यासोबत पाहिले म्हणून आपल्या लक्षात आलेलं आहे. मग हे कसं पॉसिबल आहे असं सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचं बोलणं असतं. सायली पण आजकाल अर्जुनला खूप या केसच्या कामामध्ये मदत करत असते. त्यामुळे अर्जुन विचार करू लागतो. अर्जुन म्हणतो की उद्याच मी त्या जे टेलिकॉमचं ऑफिस आहे ना तिथे जातो आणि बघतो नक्की काय झालेलं आहे. इकडे प्रिया मात्र बोलत आहे की आज सायलीला एक शिक्षा झालेली आहे. आता 30 तारखेला साक्षीला शिक्षा झालेली आहे. आता 30 तारखेला साक्षीला एकतर जन्मठेप होणार किंवा फाशी होणार असं म्हणताच महिपत मात्र पिसाळलेला असतो आणि महिपत मात्र प्रियाला म्हणू लागतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर माझ्या लेकीला शिक्षा झाली तर तुला काय वाटलं, तुला मी जिवंत सोडणार आहे, तुझी काय हालत होईल ना याचा विचार कर असं म्हणत महिपतने प्रियाची वाट लावलेली आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की महिपतने प्रियाचा गळा आवळलेला असतो. त्यासोबतच इकडे आता अर्जुन, रविराज, चैतन्य तिघही ते टेलिकॉम ऑफिस आहे तिथे आलेले आहेत आणि तिथे आल्यानंतर अर्जुन त्यांना विचारत आहे की यापैकी कोणी आलं होतं का, पोलीस वगैरे. तर टेलिकॉम ऑफिसचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून अर्जुन, रविराज यांना समजतं की 11 तारखेचे किंवा 13 तारखेचे रिपोर्ट घेण्यासाठी आमच्याकडे कोणीही आलेलं नाही. आमच्याकडे कोणतीही अशी व्यक्ती आलेली होती आणि त्यांनी साक्षी शिकरे यांचे रिपोर्ट घेतलेले असं कोणतंही रेकॉर्ड आमच्याकडे नाही असं अर्जुनला समजताच खूप मोठा धक्का बसलेला आहे. नक्की अर्जुन काय काय कोर्टात म्हणालेला आहे आणि त्याचबरोबर सायलीला तो 31 जुलैला हनीमूनला घेऊन जाणार आहे, हे नक्की काय आहे, कोर्टामध्ये साक्षीला काय शिक्षा होते हे आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्जुनने आता कोर्टामध्ये जी सुरुवात केलेली असते ती खूपच जबरदस्त अशी असते आणि अर्जुन कोर्टाला पुरावे देत असतो आणि तिथे बोलत असतो. त्याचवेळी अर्जुन प्रत्येक गोष्टीचा शांतपणे तिथे मुद्दा मांडत असतो आणि कोर्टाच्या समोर एक एक पॉइंट एक एक ते जाणलेला पुरावा आहे तो एक्सप्लेन करत असतो. तर अर्जुन सांगत असतो की मिस साक्षी शिकरे ह्या 11 तारखेला इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट मध्ये गेलेल्या होत्या. त्याच्या आधी तिथे गेलेल्या नव्हत्या. म्हणजे 13 तारखेला त्या तिथं नव्हत्या तर त्या 11 तारखेला तिथं गेलेल्या होत्या. हे सगळं अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं असतं. मग साक्षीला आता चौकशीसाठी बोलवलेलंच असतं. साक्षी म्हणत असते की नाही हे सगळं खोटं आहे, मी 13 तारखेला 13 तारखेलाच गेलेले होते आणि अर्जुन सुभेदार सांगतायत यावरून कसं काय ऐकायचंय मला कळत नाहीये असं म्हणत साक्षी जी आहे ती ओरडायला तिथं सुरुवात करत असते. आणि अर्जुन सुभेदार कशावरून हे बोलत आहेत, ते खोटं बोलतायत, मला का खोटं ठरवतायत असं साक्षीचं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही सगळे पुरावे दिलेले होते, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, काळजी करू नका, माझ्याकडेही पुरावे आहेत आणि माझ्याकडे असलेले पुरावेही मी तुमच्याकडे सादर करणार आहे असं अर्जुन तिथं बोलत असतो आणि एक एक मुद्दा मांडत असतो ज्यामुळं साक्षीची आणि त्याचबरोबर दामिनीची बोलती बंद होत असते. अर्जुनने आता तिथे प्रत्येक गोष्ट पॉइंट टू पॉइंट मांडायला सुरुवात केलेली असते. दामिनी मात्र मागं फिरून महिपतकडे पाहत असते कारण दामिनीकडे कोणताच ऑप्शन नसतो. कारण दामिनीला माहिती आहे की पुढे काय होणार आहे. कारण आत्ता ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं आता इथे साक्षी मात्र पॅनिक झालेली असते. ती बोलायला सुरुवात करते. खरं तर जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्ही मला सांगा की हे सगळं तुम्ही कशावरून बोलत आहात असं जज साहेबांचं म्हणणं असतं. परंतु तिथे अर्जुन बोलायला सुरुवात करणार त्याच्या आधी साक्षी बोलायला सुरुवात करते आणि अर्जुन त्याचे मुद्दे अजून मांडत असतो त्याआधी साक्षीचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन कोर्टाच्या समोर एक एक मुद्दा शांतपणे मांडत असतो. आता मात्र दामिनीने ते जे रिपोर्ट आहेत ते उघडायला सुरुवात केलेली असते. कारण अर्जुनने सांगितलेलं असतं की मी तुम्हाला लोकेशन रिपोर्ट दिलेले आहेत, ते एकदा तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये काय आहे, इव्हिनिंग स्टार रिसॉर्टला साक्षी शिकरे ह्या 11 तारखेला गेलेल्या होत्या. म्हणजे मी जे सांगत होतो ते अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर फुटप्रिंट आहेत त्याही मी दिलेल्या आहेत. मग आता साक्षीचे फुटप्रिंट जज साहेबांकडे दिले जातात. जज साहेब तो स्वतः चेक करतात तर ते फुटप्रिंट 11 तारखेचे असतात
आता 11 तारखेचे हे फुटप्रिंट आहेत. त्याचबरोबर अर्जुन पेनड्राईव्ह घेतो आणि म्हणू लागतो की या पेनड्राईव्ह मध्ये ते सीसीटीव्ही फुटेज आहे, जे सीसीटीव्ही फुटेज 11 तारखेचं आहे आणि 11 तारखेला साक्षी शिकरे गेलेल्या होत्या. त्यानंतर अर्जुन सांगतो की लोकेशन रिपोर्ट, ते लोकेशन रिपोर्ट मी तुम्हाला दिलेले आहेत. त्याचबरोबर 10 तारखेला मिस साक्षी शिकरे यांनी त्यांच्या मित्रांना मेसेजेस केलेले होते की आपण उद्या इव्हिनिंग स्टार रिसॉर्टमध्ये पार्टीसाठी भेटायचं आहे. म्हणजे त्या 11 तारखेला पार्टीसाठी गेलेल्या होत्या. हे मी कोर्टाच्या समोर आणलेलं आहे. या सर्व गोष्टी बोलल्या जात असतात आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की झालं, म्हणजे अर्जुनच्या हाती आणखी असे पुरावे लागलेले आहेत की आता आपली वाट लागणार आहे. कारण काही असलं तरीही अर्जुन आता ते पेनड्राईव्ह देत आहे. अर्जुन तो पेनड्राईव्ह जज साहेबांकडे देतो. जज साहेब ते रिपोर्ट पाहतात आणि तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का कोर्टात सगळ्यांना बसलेला असतो. दामिनीलाही बसलेला असतो आणि त्याचबरोबर प्रियालाही बसलेला असतो. कसं आहे की प्रिया कशा पद्धतीने गोंधळ घालत आहे, काय करते हे सुद्धा आता तिथे प्रूव्ह होणार असतं. कारण प्रियाला नेहमी असं वाटायचं की आपण जे काय करतोय ते अगदी बरोबर आहे, परंतु यामध्ये प्रिया पुरती अडकली जाणार आहे हे प्रियालाही लक्षात आलेलं असतं. प्रिया म्हणत असते जर या सगळ्यामध्ये साक्षी अडकली तर मी खोटी साक्ष दिलेली आहे हे सगळ्यांच्या समोर येणार आहे, असं प्रियाचं बोलणं चालू असतं. आता अर्जुनने 11 तारखेचे लोकेशन रिपोर्ट दिलेले असतात आणि ते प्रत्येक टायमिंगला इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट हे दाखवत असतं आणि त्यामुळं अर्जुन आता कॉन्फिडेंटली कोर्टाच्या समोर मुद्दे मांडत असतो. कारण त्याच्याकडे साक्षी पुरावे असतात. तेव्हा मात्र अर्जुन तिथे उभा असतो आणि साक्षी म्हणत असते की हे कसं शक्य आहे, म्हणजे तुम्ही दिलेले रिपोर्ट खरेत आणि मी दिलेले खोटेत असं तुम्हाला म्हणायचंय का? महिपतने तर आता म्हणायला सुरुवात केलेली असते की तो जो मालक आहे हॉटेलचा तो सांगत होता की सेफ आहे, सगळं व्यवस्थित आहे आणि इथं काय गोंधळ होऊन बसलेला आहे हा सगळा. मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी आणखी एक पुरावा तुमच्या सगळ्यांच्या समोर आणून देणार आहे आणि तो म्हणजे की त्या हॉटेलचे मॅनेजर. मग त्या हॉटेलचे जे मॅनेजर आहेत त्यांना बोलवलं जातं आणि हॉटेलचे मॅनेजर आहेत ते आल्यानंतर तिथं एक मोठी गोष्ट घडते. हॉटेलच्या मॅनेजरला विचारलं जातं. अर्जुन जो आहे तो हॉटेलच्या मॅनेजरला विचारतो की मला नक्की सांगा की या मॅडमना तुम्ही ओळखता का? तेव्हा हॉटेलचा मॅनेजर तिथं आलेला असतो. ते तिथं सांगतात की हो मी या मॅडमना ओळखतो. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मग या तुमच्या हॉटेलमध्ये कधी आलेल्या होत्या? तेव्हा तो मॅनेजर सांगतो की 11 जानेवारी 2023. तेव्हा अर्जुन म्हणतो की पण मला एक कळत नाहीये, तुम्ही एवढी माणसं तुमच्याकडे येतात पण याच मॅडमना तुम्ही एवढं असं कसं काय ओळखू शकता, म्हणजे एवढं कॉन्फिडेंटली कसं सांगू शकता की या मॅडम तुमच्याकडे 11 जानेवारी 2023ला आलेल्या आहेत, असा मुद्दा अर्जुनने तिथं मांडलेला असतो. तेव्हा मात्र ते मॅनेजर सांगतात की हो हे म्हणणं तुमचं अगदी बरोबर आहे, आमच्या हॉटेलमध्ये इतकी लोक येतात पण आम्ही यांनाच का ओळखत आहे. कारण त्याचं कारणही तसंच आहे. ज्या दिवशी ह्या मॅडम आमच्या इथं आल्या होत्या 11 तारखेला त्या पार्टीसाठी आलेल्या होत्या तेव्हा एक मोठी घटना घडलेली होती. यांच्या एका मित्राने पार्टीमध्ये खूप राडा केलेला होता आणि त्या राड्यामध्ये त्यांच्यामुळे आमच्या वेटरला मारहाण झालेली होती. ती इतकी झालेली होती की वेटरचं डोकं फोडलेलं होतं आणि त्या वेटरला टाकेही पडलेले होते. म्हणजे त्या बिचाऱ्याचा जीव तो मरता मरता वाचलेला आहे असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र अर्जुन कोर्टाच्या समोर ही साक्ष जी आहे ती देत आहे. म्हणजे त्या हॉटेलच्या मॅनेजरने स्वतः सांगितलेलं आहे की नक्की तिथं काय झालेलं होतं. तेव्हा मात्र अर्जुन त्यांना सांगत असतो की ठीक आहे, मग तुम्ही हे जे बोलताय हे खरं आहे ना? तेव्हा ते सांगतात की हो आणि तसे आमच्याकडे रिपोर्टही आहेत, सीसीटीव्ही फुटेज आहे 11 तारखेचं, त्याचबरोबर आमच्याकडे त्याचे फुटप्रिंटही आहेत, ते मी तुम्हाला दिलेले आहेत असं मॅनेजरने सांगितल्यानंतर मात्र आता इकडे दामिनीची वाट लागलेली असते आणि इकडे रविराज मात्र पाहत असतात. त्यांना खरंच वाटत असतं की अर्जुन आपल्या हाताखाली शिकलेला आहे, या गोष्टीचा अभिमान वाटू लागतो. कारण अर्जुन जे काय बोलत असतो ते मात्र खरं असतं आणि कोर्टाच्या समोर एक एक मुद्दा तो ज्या पद्धतीने मांडत आहे ती गोष्ट मात्र तिथे प्रूव्ह होत असते. अर्जुन जेव्हा हे सगळं तिथे बोलत असतो, या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र दामिनी पाहतच राहते. दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. कारण आपल्याला तर रिपोर्ट यांनी दिलेले होते, लोकेशन रिपोर्ट दिलेले होते,
पण दामिनीला एकदाही वाटलं नाहीये की जो महिपत शिकरे काहीही करू शकतो, तो लोकेशन रिपोर्ट चेंज करू शकतो. एक साधा डाऊट तिच्या डोक्यात यायला पाहिजे होता, पण तो मात्र तिच्या डोक्यात आलेला नसतो. कारण तिला वाटत तिलाही आता ही केस जिंकायचे, कोणत्याही मार्गाने ही केस तिला जिंकायची आहे. आणि म्हणूनच तर तिने रिचेक केलेलं नाहीये की नक्की काय आहे, नक्की कोणत्या गोष्टीचे पुरावे आलेले आहेत. तिनं महिपतनं दिले रिपोर्ट, तिनं घेतले, एवढंच केलेलं असतं, कारण तिला त्या गोष्टीची गरजच वाटलेली नव्हती. मग जज साहेब आता विचारतात दामिनीला की तुम्हाला काही क्रॉस एक्झामिनेशन घ्यायचं आहे का? तेव्हा दामिनी सांगते की नाही, कारण आता ती काय घेणार असते क्रॉस एक्झामिनेशन, कारण ती त्यामध्ये पुरती अडकलेली आहे. आणि दामिनी मात्र जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलत असते, करत असते, तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता महत्वाची गोष्ट, 13 तारखेला साक्षी शिकरे कुठे होत्या? आता 13 तारखेला साक्षी शिकरे या ज्या आहेत त्या रिसॉर्टमध्ये नव्हत्या, हा मुद्दा तर मी कोर्टाच्या समोर आणलेला आहे. मग 13 तारखेला साक्षी शिकरे कुठे होत्या हा मुद्दा आता कोर्टाच्या समोर येणं गरजेचं आहे. हे बोलणं चालू असतं आणि तेव्हा मात्र इकडे 13 तारखेला साक्षी कुठं होती या गोष्टीचा पुरावा अर्जुन हा कोर्टाच्या समोर देत असतो. अर्जुन सांगत असतो की 13 तारखेला साक्षी शिकरे या आश्रमाच्या जवळच्या एरियामध्ये होत्या, आश्रमाच्या खूप जवळ होत्या. म्हणजे आता त्या रिपोर्टमध्ये तसं दिसत आहे की वात्सल्य आश्रमाच्या जवळ आहेत. आता मात्र मोठा मुद्दा निर्माण झाला, कारण 13 तारखेला साक्षी ही आश्रमाच्या जवळ होती असं दिसत आहे त्या लोकेशनमध्ये. कारण इव्हिनिंग स्टार रिसॉर्ट हे एक मोठं आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हे सगळं दिसणं, त्याचं नाव लोकेशनला दिसणं बरोबर होतं. पण आश्रम ही अशी मोठी गोष्ट नाहीये ना, त्यामुळे आश्रमाच्या जवळ असंच दिसणार हे तिथं स्पष्ट झालेलं असतं. आणि मधुभाऊंच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आलेली असते. मधुभाऊ मात्र जाम खुश झालेले असतात, कारण मधुभाऊंना माहिती आहे की हे सगळं काय घडलेलं होतं. म्हणजे आता इथे या गोष्टीला वाव येणार आहे, आणि ती म्हणजेच की साक्षी शिकरे जी आहे ती आश्रमाच्या जवळ होती हा मुद्दा क्लिअर होणार असतो. खरं तर साक्षीची तर वाट लागलेलीच आहे, पण त्याचबरोबर प्रियाची सुद्धा वाट लागणार आहे. कारण प्रियाने जो काही गोंधळ घालून ठेवलेला आहे तो इतका मोठा आहे की तिला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि आता इकडे साक्षी त्याचबरोबर प्रिया यांची तोंड पाहण्यासारखी झालेली असतात. आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे दामिनीने तर डोक्याला हातच लावलेला असतो, कारण तिला आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय होऊन बसलंय. म्हणजे मी काय विचार केला होता, हा अर्जुन सुभेदार 30 दिवस मी सांगितलेलं की हा वेळ वाया घालवतोय, पण इथं तर गोष्ट वेगळीच घडलेली आहे, असं सगळं दामिनीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता दामिनी उठते आणि म्हणू लागते की हे कसं शक्य आहे, कारण अर्जुन सुभेदार यांना वाटलं म्हणून आम्ही दिलेले रिपोर्ट खोटे, अर्जुन सुभेदार यांना वाटतं म्हणून त्यांनी सांगितलेलं खरं आहे, हे कसं शक्य? तेव्हा अर्जुनला खूप राग आलेला असतो, कारण एवढे साक्षी पुरावे दिलेले आहेत, लोकेशन रिपोर्ट दिलेले आहेत, त्याचबरोबर CCTV फुटेज दिलेला आहे, तरीही ही मूर्ख दामिनी जी आहे ती उठते आणि सरळ तिथं बोलायला सुरुवात करते की हे खरं नाही. तेव्हा मात्र इकडे अर्जुनला खूप राग आलेला असतो. महिपतने तर ठरवलेलं असतं जो हॉटेलचा मालक आहे त्याला संपवायचाच आहे. इकडे अर्जुन म्हणतो की या ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना लक्षात येत नाहीये का की आता मला सांगा की आश्रमाच्या जवळ साक्षी शिकरे काय करत होती? दामिनी म्हणते की आश्रमाच्या जवळचं लोकेशन लक्षात घ्या जज साहेब, आश्रमाच्या जवळचं लोकेशन म्हणजे साक्षी शिकरे आश्रमाच्या जवळ होती. मग 50 माणसांचं लोकेशन जर आश्रमाच्या जवळच येत असेल तर त्या 50 माणसांनी मिळून इकडे त्या विलासचा खून केलेला आहे का? अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, मग एवढं सगळं वाटतं तुम्हाला तर मला या गोष्टीचं त्यांनी क्लेरिफिकेशन दिलं पाहिजे, आणि ती म्हणजे साक्षी शिकरेनी 13 तारखेला आश्रमाच्या जवळ गेलेली होती ही गोष्ट का लपवली? त्याचबरोबर साक्षी शिकरे जी आहे तिने 11 तारखेचे CCTV फुटेज त्याचबरोबर लोकेशन रिपोर्ट का कोर्टामध्ये जमा केले 13 तारीख म्हणून? या सगळ्या गोष्टींमुळे शंकेला वाव येत आहे. तिथं शंका निर्माण होत आहे की नक्कीच याच्या मागे काहीतरी अशी गोष्ट आहे जी साक्षी शिकरे लपवत आहेत. याचाच अर्थ त्या रात्री त्या विलासच्या खुनाच्या ठिकाणी होत्या आणि त्यांनी विलासचा खून केलेला आहे ही शंका निर्माण होत आहे. जर साक्षी शिकरे आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी मला तसं प्रूव्ह केलं की का खोटं बोललेले आहेत, कारण आतापर्यंत 2 वर्ष साक्षी शिकरे या कोर्टाची दिशाभूल करत
करत आहेत आणि खोटं बोलत आहेत, कारण त्यांनी फक्त खोटं बोलायचं काम केलेलं आहे. हे सगळं अर्जुन बोलत असतो आणि एक 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 मुद्दा कोर्टाच्या समोर मांडत असतो आणि आज दामिनीची पण बोलती बंद केलेली असते. त्याचबरोबर इकडे जज साहेब म्हणतात की आत्ता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी जे साक्षी पुरावे सादर केलेले आहेत त्यावरून ही गोष्ट क्लिअर होते की साक्षी शिकरे यांनी खून केला असल्याची शक्यता निर्माण होत आहे. म्हणजे ती शंका येत आहे आणि आत्ता त्यांनी जे लोकेशन रिपोर्ट जमा केलेले आहेत ते खोटे आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी जे CCTV फुटेज दिलेलं होतं ते 11 तारखेचं दिलेलं होतं, म्हणून हे कोर्ट त्यांना 10,000 रुपये दंड थोटावत आहे. तेव्हा मात्र आता साक्षीला शिक्षा झालेली आहे आणि मग अर्जुनने हेही दाखवून दिलेलं असतं की साक्षी शिकरे यांनी 2 वर्ष वाया घालवलेली आहेत. मी प्रत्येक वेळेस त्यांनी दिलेले पुरावे आहेत ते क्रॉस चेक करून त्याचे खरे रिपोर्ट खरे पुरावे मी कोर्टाच्या समोर सादर करत आहे. मी त्या 2 वर्षातला एक दिवसही वाया घालवलेला नाही. आता मात्र कोर्टाने साक्षीला शिक्षा सुनावलेली असते आणि दामिनीचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. त्याहीपेक्षा महिपत मात्र जाम भडकलेला असतो. दामिनी तर निघूनच जाते. मग महिपतकडे अर्जुन पाहतो आणि मागच्या वेळेस अर्जुनला महिपत म्हणालेला होता की ही केस झाल्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ असणार आहे आणि आता मात्र अर्जुन इकडे सांगत असतो की हो, कसं आहे माहिती आहे का महिपत शिकरे, आता या केसचा निकाल 30 तारखेला लागणार आहे. तो काय लागणार आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ही केस झाली की माझ्याकडे भरपूर वेळ असणार आहे आणि त्यासोबतच मी नक्की काय करणार आहे तेही तुम्हाला सांगतो. मी ना माझ्या बायकोला घेऊन वेकेशनला जाणार आहे. सांगा 31 तारखेचे तिकीट बुक करू का, असं अर्जुन बोलत असतो आणि तेव्हा मात्र इकडे महिपत रागाने निघून जातो. मधुभाऊ, सायली, त्याचबरोबर अर्जुन, चैतन्य जाम खुश झालेले असतात. रविराजला सुद्धा अर्जुनचा अभिमान वाटत असतो आणि मग इकडे अर्जुन बोलत असतो, मधुभाऊंना तिथे नमस्कार करत असतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात आणि दोघंही विचार करत असतात. सायली म्हणत असते की जर ते 2 लोकेशन रिपोर्ट आपल्या हाती लागले नसते तर आपण ओळखू शकलो नसतो की नक्की काय झालेलं आहे, नक्की कशामुळे हे सगळं झालेलं आहे आणि या सगळ्या मागं काय कारण आहे. त्याचबरोबर हे सगळं लक्षातच आलं नसतं. हे सायली बोलत असते अर्जुनला. ती म्हणत असते इकडे प्रिया जी आहे ती महिपतकडे गेलेली असते आणि त्याचबरोबर महिपतकडे गेल्यानंतर तिथे ती बोलत असते आता 30 तारखेला निकाल लागणार आहे आणि 30 तारखेच्या निकालामध्ये एकच गोष्ट क्लिअर होणार आहे आणि ती म्हणजे साक्षीला एकतर जन्मठेप होईल किंवा फाशीची शिक्षा होईल. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे महिपतला खूप राग येतो. महिपत प्रियाच्या जवळ येतो आणि महिपत जो आहे तो प्रियाचा गळा दाबू लागतो. म्हणतो की तुला काय वाटलं, माझ्या लेकीला जर शिक्षा झाली तर तुला मी जिवंत सोडणार आहे, अजिबात नाही, असं म्हणत महिपतने प्रियाचा गळा वळलेला आहे आणि तिची वाट लावलेली आहे. कारण प्रियाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण अडकले जाऊ किंवा आपल्यावर हे सगळं बेतल, हा विचारही तिनं केलेला नव्हता. इकडे अर्जुन, रविराज आणि चैतन्य आता ते टेलिकॉम ऑफिस आहे तिथं पोहोचलेले आहेत. टेलिकॉम ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथे ते विचारत आहेत की नक्की काय झालेलं आहे, नक्की गोष्टी काय झालेल्या आहेत, तुमच्याकडून हे खोटे रिपोर्ट कुणी दिलेले आहेत, हे सगळं ते विचारत आहेत. आणि तेव्हा मात्र तिथून आता उत्तर येतं. रविराज स्वतः तिथं असतात आणि तिथं आल्यानंतर समजतं ते म्हणजेच की हे जे लोकेशन रिपोर्ट आहेत ते आमच्या ऑफिसकडून गेलेले नाहीत. तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन, रविराज, चैतन्य पाहतच राहतात. कारण एवढ्या सगळ्या मोठ्या गोष्टी झालेल्या असतात आणि अर्जुन त्यांना प्रश्न विचारत असतो आणि त्यांच्याकडे त्या गोष्टीची उत्तरं नव्हती. परंतु अर्जुनच्या समोर आता सत्य आलेलं असतं. ते इतकं भयानक असतं की ज्याचा विचारही केलेला नव्हता. म्हणजे यांनी स्वतःच एखाद्या कॅफेमध्ये जाऊन सेम तशा पद्धतीचा लोगो लावून ते रिपोर्ट तयार करून घेतलेले आहेत. हे आता तिथे प्रूव्ह झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.